महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढील बातमीकडे। भुसावळसह तालुक्यात अतिवृष्टीने अनेक ठिकाणी नुकसान होऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले। मुसळधार पावसामुळे नाले तुंबल्याने रहिवाशांच्या घरात पाणी शिरले। संसारोपयोगी साहित्यासह जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविषयी तीव्र रोष व्यक्त केलाय। नगरपालिकेने वेळीच नाले सफाई न केल्याने पाणी शिरल्याचे नागरिकांनी आरोप करत शहरातून विविध भागातून पालिकेवर मोर्चा नेऊन संताप व्यक्त केलाय। पालिका सभागृहात विविध पक्षांच्या नगरसेवकांची बैठक सुरू होती, मात्र मोर्चेकरांचा रोष पाहून बैठक आवरली घेण्यात आली। आमदार संजय सावकारे यांनी पालिका गाठून प्रभारी नगराध्यक्षांना जाब विचारला। तणावपूर्ण वातावरण झाल्याने अखेर पोलिसांनी धाव घेऊन मध्यस्थी केल्याने अनर्थ टळलाय। शहरात गेल्या 2 दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाल्याने पालिकेच्या इतिहासात प्रथमच लागोपाठ विविध भागातील मोर्चे पालिकेवर धडकल्याने आणि पालिकेत थेट कचरा आणून टाकल्याने पालिकेचे वाभाडे निघाले। आमदार निधीतून पालिकेस 2 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे केली आहे। शिवाय शहराचा विकास करण्यासाठी अतिरिक्त 5 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे। सर्व भुसावळ शहराच्या तमाम भाऊ-बंधवांना विनंती करतो की काल झालेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी गेलं। काही लोकांना खूप नुकसान झालं, त्याची तातडीने आम्ही दक्षता घेणार आहे। या संकटाला समोर जाऊया आणि लवकर चांगला मार्ग निघेल। भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेचे सर्व कर्मचारी कामाला लागले आहे। जेसीपी, ट्रॅक्टर, पोकलँड जे करता येईल व्यवस्था ती व्यवस्था करून लवकर भुसावळ शहर स्वच्छ करूया, ही माझी जबाबदारी आहे। जिल्हा प्रतिनिधी मंगेश जोशीसह ब्युरो रिपोर्ट भुसावळ। 40 गाव गट विकास अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली असून त्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे। गटविकास अधिकारी प्रफुल्ल म्हैसकर आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती जयश्री म्हैसकर दुपारचे जेवण करून झाल्यानंतर पेपर वाचत बसल्या असताना बीडीओच्या सौभाग्यवतींच्या अंगावर स्लॅबचा काही भाग पडल्यानं त्या जखमी झाल्या आहेत। त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, त्याचबरोबर हाताला देखील इजा झाली। या घटनेने पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे। पंचायत समिती कार्यालयाचा पदभार काही दिवसांपूर्वीच नूतन गटविकास अधिकारी प्रफुल्ल म्हैसकर यांनी नुकताच स्वीकारला आहे। कुटुंबासह गेल्या काही दिवसांपासून ते कोर्टाजवळ असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात राहत होते। किचनचा स्लॅब देखील जास्त प्रमाणात गळत असल्याने जीवितास नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारू शकत नाही। शासकीय निवासस्थानाचा स्लॅब कोसळल्याने सौभाग्यवती जखमी झाल्याचे दुःख व्यक्त करत नशीब बलवत्तर होतं म्हणून त्या बचावल्या अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल म्हैसकर यांनी दिली आहे। पंचायत कार्यालयातील रोजगार हमी योजना कार्यालयातील स्लॅबची देखील अवस्था अत्यंत खराब झाल्याने स्लॅबचा काही भाग पहिलाच कोसळलेला आहे। अशी स्थिती पुन्हा झाली तर कर्मचाऱ्यांच्या जीवाचे काय असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे। जिल्हा प्रतिनिधी आनंद खराससह ब्युरो रिपोर्ट 40 गाव। ठाणे शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले। त्यातच ठाणे नवी मुंबई बेलापूर मार्गाला जोडणाऱ्या कळवा विटावा पुलाजवळ पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाले होते, त्यामुळे गाड्यांच्या रांगाच रांगा दिसत होत्या। ठाणे महानगरपालिकेकडून पाणी उपसण्याचे काम सुरू होते। ट्रॅफिक पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते, मात्र या वारंवार पाणी साठण्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। सध्या पावसाचा जोर कायम असून शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम पाहायला दिसत आहे। या पावसामुळे शहरातील तलावही पूर्णपणे भरले आहेत। नाशिकमध्ये कुंभमेळ्याची सुरुवात होण्यासाठी जेमतेम 1 महिना राहिला आहे। या सर्व गटारांचे पाणी ज्या ठिकाणी एकत्र येते त्या जागेवर पुणे आणि औरंगाबादकडून येणाऱ्या भाविकांना थांबविण्यात येण्याची प्रशासनाची योजना आहे। गेले 3 दिवस नाशिकमध्ये पाऊस पडून गोदावरी नदी वाहती झाली आहे। त्याचबरोबरीने येणाऱ्या मैल्याचे पाणी मिश्रित होत असल्याने येणारा दर्पयुक्त फेस पाण्यावर येत आहे। शेकडो कोटींच्या खर्चाने या नवीन बांधलेल्या घाटाची परिस्थिती देखील एक पावसाळा टिकावी इतकी नाजूक आहे।
रंगरंगोटीने घाट सजवून नागरिक, महानगरपालिका आणि शासन यंत्रणा कुंभमेळ्याच्या निमित्ताने आम्ही सगळे भाऊ भाऊ मिळून मेळ्याचा मेवा खाऊ या म्हणीला समर्पक होत आहेत. या बांधकामामुळे नदीचे पात्र अरुंद आणि सुतळ झाल्याने जर जास्त पाऊस पडून पूर आला तर नवीन घाट पूर्णपणे उखडून जातील अशी शंका व्यक्त होत आहे. या कधीही पोट न भरणाऱ्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरांना राम किती पावतो हे रामच जाणे. जिल्हा प्रतिनिधी सतीश रुपवतेसह ब्युरो रिपोर्ट नाशिक. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी दुर्गम भागात अवैध गावठी दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. मुंबईतील मालवणी येथील 103 लोकांच्या मृत्यूनंतर जळगाव पोलीस स्टेशन खडबडून जागे होऊन काही प्रमाणात अवैध दारूचे साठे जप्त करून संबंधित अवैध विक्रेत्यांवर कारवाई केली. परंतु आजही अवैध गावठी दारू विरोधात असलेली पोलिसांची मोहीम कासवाच्या गतीने सुरू आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. जळगाव तालुक्याचा विचार केला असता आदिवासी टपऱ्यावर अवैध गावठी दारू दररोज मोठ्या प्रमाणात विकली जाते. या गोष्टीची माहिती स्थानिक पोलिसांना असून सुद्धा सदर विक्रेत्यावर कारवाई का केली जात नाही. या अवैध दारूच्या प्रकारात नवसागर, काही अल्पशा प्रमाणात रोगर या विषारी औषधाचे मिश्रण सुद्धा केले जाते. या जीवघेण्या गावठी विक्रेत्यावर ठोस कारवाई न झाल्यास मालवणीसारखी भयंकर घटना या परिसरात झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. या जीवघेण्या व्यवसायाचा शोध घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय दांडगे यांनी तालुक्यातील हणवतखेड या आदिवासी दुर्मिळ भागात जाऊन अवैध गावठी दारू कशा प्रकारे विकली जाते या संबंधित स्टिंग ऑपरेशन करून ही बाब स्थानिक पोलीस प्रशासनाच्या नजरेत आणून दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना स्थानिक जळगाव पोलीस स्टेशनचे PI विजय पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. जळगाव पोलीस स्टेशनला दिनांक 15/6/2015 रोजी हजर झालो. आल्या दिवसापासूनच मी देशी विदेशी अवैध गावठी दारू, हातभट्टी या विरोधात मोहीम उघडलेली आहे. माझ्या या 7 दिवसाच्या कार्यकाळात जामोद या ठिकाणी मोठी भट्टी एक मिळाली. तशीच एक लेडीज आहे, तिची पण गावठी दारूची मोठी भट्टी. ही आम्ही ही घटना घडण्याच्या आधीच कारवाई सुरू केल्याने त्यापूर्वीचीच ती केस स्टार्टिंग केलेली आहे. त्यानंतर मग आपलं भेंडवळ म्हणून गाव आहे, तिथे पण आता परवाला आम्ही जवळपास 3 भट्ट्या नष्ट केल्या. त्यानंतर त्या व्यक्तीवर आपल्या दारूबंदी कायद्याखाली केसेस दाखल केल्या, त्यांचे डबे फोडले आणि जेणेकरून आता परत त्यांना रोज तिथं चेकिंग सुरू केली की जेणेकरून यांनी डबल व्यवसाय हा करू नये. आता जळगाव जामोदच्या उत्तर बाजूला सातपुडा पहाड आहे, त्या ठिकाणी दुर्गम भाग आहे तो. अशा ठिकाणी काही आदिवासी, पावरा, ठाकूर असे लोक आदिवासी जमाती राहतात. त्यांना ते दारू गाळण्याचं त्यांचं त्या संधीचा फायदा घेतात ते आणि गावातल्या गावात दारू काढून काही स्वतः पितात आणि विकतात, असं त्यांचं पूर्वापार चालत आहे. तर आता आम्ही ह्या इकडला भाग संपला आणि आता आम्ही त्या सातपुडा पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या लहान मोठ्या खेड्यांमध्ये जाऊन असे जे लोक व्यवसाय करतील त्याकडे आता आम्ही सुरुवात करत आहोत. 7 दिवसात आमच्या जवळपास 9 ते 10 केसेस होऊन गेलेले आहेत आणि कंटिन्यू रोज संपूर्ण बीटवाल्यांना तसे सक्तीचे आदेश दिलेले आहेत आणि कुणाचीही गय केली जाणार नाही. तर व्यवसायावर या अवैध व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी लावण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता? कायमस्वरूपी बंदी लावण्यासाठी त्यांचा जो माल हा पूर्ण नष्ट करून त्यांना जेरीस आणणे, त्याच्यानंतर त्यांच्यावर वारंवार गुन्हे करतात म्हणून त्यांच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई SDM साहेबांकडे पाठवतो. त्याच्यानंतर काही लोकांना तळीपार सुद्धा कारवाई केलेली आहे. आपल्या जळगाव जामोदच्या इस्मावर तळीपाराची प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. जिल्हा प्रतिनिधी संजय दांडगेसह ब्युरो रिपोर्ट जळगाव जामोद. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.